चल स्टार्ट करा. कालच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्यांदा काय बघितलं, पहिल्यांदा नंबर सिस्टीम बद्दल जी बेसिक माहिती आहे ती बघितली. त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं, आपण पीओक्यू बघायला चालू केले. बरोबर आहे. एक एक पीओक्यू बघत असताना आपण काय केलं, एक पीओक्यू बघायचं, त्याच्या रिलेटेड जर का आणि कोणता क्वेश्चन तयार होत असेल तर त्याच प्रकारचा प्रश्न घेऊन आपण रिपीट क्वेश्चनची प्रॅक्टिस केलेली आहे. बरोबर आहे. लास्ट कोणता क्वेश्चन घेतला, नैसर्गिक संख्याचा होता ना. हा क्वेश्चन लास्ट होता. बरोबर आहे. आता आपण पुढे जाऊया. या प्रकारचे प्रश्न विचारण्याची टेंडन्सी जास्त आहे. बघ, सेम क्वेश्चन पॅटर्न फॉलो होईल काय, नाही, 100% फॉलो होणार नाही. पण शाब्दिक एक्झाम्पल आहे, शाब्दिक एक्झाम्पल मध्ये काय चेंज केलंय तेवढंच फक्त बघायचं आहे, किंवा कशा प्रकारे क्वेश्चन तयार केला एवढंच बघायचं. बरोबर आहे. बघ, रीड करा क्वेश्चन. काय सांगितले, रस्त्यावरच्या विक्रेत्याने एके दिवशी तिच्याकडे बाहुल्यांच्या निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या. 2 बाहुल्या अधिक काय केल्यात, विकल्यात. निम्म्यापेक्षा 2 बाहुल्या अधिक जास्त विकल्यात. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापेक्षा 2 बाहुल्या कमी विकल्या. कधीतरी 2 बाहुल्या निम्म्यापेक्षा जास्त विकते, दुसऱ्या दिवशी काय विकते, कमी विकते. बरोबर आहे. तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या. आता बघा, कंडिशन काय सांगितली आहे, काय वाटते कसं सॉल्व्ह केलं पाहिजे. एक्झाम्पल समजलं म्हणजे काहीतरी एक विक्रेता आहे, तो रोज काहीतरी विकतोय, पण विकताना कशी कंडिशन सांगितल्या, जे जुनं आहे त्याच्यापेक्षा काय सांगितले, निम्म्यापेक्षा 2 कमी, निम्म्यापेक्षा 2 जास्त, अशा प्रकारे काहीतरी विकले. बरोबर आहे. आणि शेवटला काहीतरी शिल्लक राहिले असं सांगितले. बरोबर आहे. म्हणजे ही पायरी अशी काहीतरी तो चढत गेला, हे गणित असं काहीतरी फॉर्म होत गेले. बरोबर आहे. तुम्हाला सांगताना जर का असं सांगितलं असेल आणि ह्या ठिकाणी शेवटला काय दिले, एक तुमची एक संख्या दिली, बरोबर आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे, इथनं पाठीमागे यायचं. काल आपण कसं केलो, काल आपण कसं केलं, काल एक क्वेश्चन बघितला कोणता, पृष्ठांच्या संख्येचा. बरोबर आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय दिलीत, पाने दिलीत, आपण काय काढले, अंक काढले. बरोबर. नंतरच्या एक्झाम्पल मध्ये काय केलं, अंक दिलेत, पानं काढली. बरोबर आहे. ज्यावेळी तुम्हाला अंक दिलेत आणि पानं काढायला सांगितलेत, आपण काय केलं, उलट जसं जसं खाली आलो, जसं आपण गेलतो त्याच पद्धतीने आपण खाली आलो. बरोबर आहे. या एक्झाम्पल मध्ये पण तसंच करायचं आहे. शेवटचा डाटा तुम्हाला किती दिलाय बघा. आता बघा 3 दिवस घेऊया आपण. पहिल्या दिवशीची कंडिशन सांगितली आहे काहीतरी, बरोबर आहे, दुसऱ्या दिवशीची कंडिशन सांगितली आहे काहीतरी, आणि तिसऱ्या दिवशी त्याच्याकडे शिल्लक आहे ते सांगितले. ज्या क्रिया ज्या क्रमानं तुम्हाला दिलेत त्याच क्रमानं आपण विचार करणार. बरोबर आहे. पहिल्यांदा काय सांगितले सांगा, इथं काहीतरी त्याच्याकडे काय बाहुले आहेत. बरोबर आहे. त्याने काय केलंय, बाहुल्यांच्या निम्म्याहून किती बाहुल्या, 2 बाहुल्या अधिक विकल्यात. म्हणजे इथं जेवढं काय आहे त्याच्यापेक्षा काय केलं, त्याचं 50% केलं, निम्म केलं. बरोबर आहे. आणि त्या निम्म्यापेक्षा काय जास्त केल्या बाहुल्या, 2 बाहुल्या जास्त केल्यात, एवढ्या विकल्या. मग शिल्लक किती असणार त्याच्याकडं, निम्म्यापेक्षा 2 कमी असणार. बरोबर आहे. म्हणजे ह्या स्टेपवरनं इकडे जाताना तो 2 काय झालाय, निम्म्यापेक्षा त्याला 2 कमी आहेत. बरोबर आहे. आता इथनं इथं जाताना काय कंडिशन सांगितलं, निम्म्यापेक्षा 2 कमी विकल्यात. बघा, दुसऱ्या दिवशी ज्या त्याच्याकडे काहीतरी शिल्लक बाहुल्या आहेत त्या बाहुल्यांच्या काय केल्या, निम्म्यापेक्षा 2 बाहुल्या काय केल्यात, कमी विकल्यात. म्हणजे विकणार किती, 50% पेक्षा 2 कमी करणार, आणि शिल्लक त्याकडे किती राहणार, निम्म्यापेक्षा किती शिल्लक राहतील, 2. इथं 2 कमी शिल्लक राहिल्या कारण जास्त विकलेल्या. आता त्याच्याकडे शिल्लक किती राहिल्या, 2 जास्त शिल्लक राहिल्या. आणि ह्या शिल्लक राहिलेल्या बाहुल्यांचा आकडा किती आहे, जो तुम्हाला शेवटला दिलाय. बरोबर. हे कन्स्ट्रक्ट केलं आपण. त्याच्यानंतर ह्या स्टेप पासून या स्टेप पर्यंत उलट जायचं. जसं जसं केलं सेम तसं उलट जायचं. म्हणजे बघा, पहिल्यांदा काय सांगितलंय, 26 आहेत. 26 काय आहेत, निम्म्यापेक्षा 2 जास्त आहेत. वाक्य बघा, निम्म्यापेक्षा 2 जास्त आहेत, किती, 26. म्हणजे निम्म किती असणार, 24. बघा, हे वाक्य जर का असं गेलं तर इथं काय होणार, निम्म्यापेक्षा 2 कमी म्हणजे 24. 24 जर का निम्म असेल तर ह्या ठिकाणचा आकडा किती येईल, 50% म्हणजे 24. पूर्ण म्हणजे किती येतील, 48. बघा, 26 वरून मी किती काढलं, 48 काढलं. कसं काढलं, 26 म्हणजे
निम्म्यापेक्षा 2 जास्त त्याच्याकडे शिल्लक राहिलेत. ऑलरेडी त्याने किती विकलेत? निम्म्यापेक्षा 2 कमी विकल्यामुळं निम्म्यापेक्षा 2 जास्त शिल्लक राहिलेत, म्हणजे तो पाठीमाग आला, इथं आला. आता ही कंडिशन काय आहे? निम्म्यापेक्षा 2 त्याच्याकडे काय राहिलेत? कमी शिल्लक राहिलेत. म्हणजे ऑलरेडी निम्म म्हणजे किती असणार आहे? 50 असणार आहे, बरोबर आहे. आता 48 46 होईल काय? नाही, ऑलरेडी त्याकडे काय कमी आहेत. कमी म्हणजे झाले किती? 50% म्हणजे निम्म म्हणजे झालं किती? 50. तर पूर्ण म्हणजे किती असणार? 100. म्हणजे ज्यावेळी तो विकायला बसला असणार आहे पहिल्या दिवशी, त्यावेळी त्याच्याकडे बाहुल्यांची संख्या किती असणार आहे? 100. ऑप्शन नंबर किती येणार आहे? लक्षात आलं? समजले? काय अडचण? फक्त एक्सप्लेनेशन लिहून घ्या, फक्त आता टप्पा टप्पा करून घ्या. म्हणजे का हे समजले? फक्त समजा. आता लिहिताना कसं लिहा बघा. फर्स्ट डे म्हणा, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊ दे. सेकंड डे आणि थर्ड डे. थर्ड डेला त्याच्याकडे किती राहिलेत? 26. फर्स्ट डेला इथं समथिंग काहीतरी असणार आहेत, बरोबर आहे, 100%. ह्यातनं विकतो किती? बघा असं लिहा, विकतो किती? x/2, 2 पेक्षा अधिक विकले, 2 एवढं विकतोय, बरोबर आहे. हे लिहिताना फक्त असं लिहा, तुमच्या लक्षात राहावं यासाठी. ओके. आणि खाली शिल्लक लिहा. शिल्लक किती असणार आहे? निम्म्यापेक्षा किती कमी असणार आहेत? 2 कमी असणार आहेत. सेम इकडे लिहिताना काय करा? विकताना निम्म्यापेक्षा 2 कमी विकते, दुसऱ्या कमी विकणार, आणि त्याला शिल्लक किती असणार? निम्म्यापेक्षा 2 जास्त असणार आहे. त्याच्यामुळं 26 वरनं इथे येताना मी किती झालं? ह्या पहिल्या कंडिशनला 24 होणार. 24 वरनं इथं फुल डे किती होणार? 48. हे 48 इथं वापरणार. शिल्लक निम्म्यापेक्षा 2 म्हणजे इथं किती होणार? 50. आणि 50 वरनं इथं किती होणार? सेम एक्झाम्पल मी दुसरं देतो, तुम्ही रीड करा. हे पहिला लिहून घ्या. पटकन लिहून घ्या. काका पेन आणि एक पेपर द्या मला. पेन आणि एक पेपर द्या. पेपर. समजले? पटकन लिहून घ्या. ओके. एक्झाम्पल दुसरं, फक्त मी आज चेंज करणार, थोड्या फक्त व्हॅल्यू चेंज करणार. बघा इथं 26 आहे, इथे घ्या 40. आणि इथं जिथं 2 म्हटलंय, जिथं 2 म्हटलंय तिथं 5 घ्या. इथं 2 म्हटलंय, इथं फक्त 5 घ्या. म्हणजे जिथं तो 2 एक्स्ट्रा देत होता तिथं फक्त 5 घ्या. एवढा चेंज करा आणि पटकन सोडवा. आपल्या टेस्ट पेपरमध्ये त्याच्यापेक्षा थोडंसं ऍडव्हान्स, म्हणजे 1/3 असेल, 1/3, 2/3 असे शब्द वापरून आपण तुमच्या टेस्टमध्ये ते क्वेश्चन फॉर्म केलेले आहेत.
झालं, यायला पाहिजे एवढ्यात 144. अजून किती आलं? ज्या स्टेपनं आपण गेलोय त्याच स्टेपनं परत यायचं, एवढंच फक्त करायचं. दीडशे, 150, 150 आलं. पुढं तुमचं कुठं चुकले? दोघांचं कुठे तटले? बघा, पहिली कंडिशन, दुसरी कंडिशन, तिसरी कंडिशन, इथं सांगितले किती राहिलेत? 40. इथे 40 शिल्लक राहिलेत म्हणून सांगितले, बरोबर आहे. आता तुम्ही काय करणार? इथनं मला पाठीमागे यायचंय. सांगताना काय सांगितलंय? निम्म्यापेक्षा 5 बाहुल्या कमी विकल्यात, म्हणजे निम्म्यापेक्षा 5 बाहुल्या जास्त शिल्लक असणार आहेत त्याच्याकडे. मग त्या 5 शिल्लक ज्या आहेत एक्स्ट्राच्या, निम्म्यापेक्षा 5 एक्स्ट्रा आहेत, त्या वजा केल्या म्हणजे राहणं किती? 35. 35 म्हणजे 50%. 100% म्हणजे किती येणार? 70. लक्षात आलं? परत दुसऱ्या कंडिशनला काय सांगितलं? अधिक बाहुल्या विकल्यात. दुसऱ्या कंडिशन मध्ये काय सांगितलंय? अधिक बाहुल्या म्हणजे किती असणार आहेत? म्हणजे ह्याच्यामध्ये अधिक 5 विकल्यामुळं हे निम्म्यापेक्षा 5 न काय असणार आहे? कमी असणार आहे, बरोबर आहे. शिल्लक 5 पेक्षा कमी आहे, म्हणजे निम्म किती येईल? 75. आणि हे 75 50% आल्यामुळे 100% किती होणार? 150. 150 आन्सर यायला पाहिजे. ओके, ज्यांनी क्वेश्चन लिहून आणायला नाहीत किंवा आणलेले विसरलेत राहिलेत त्यांनी फक्त जागा सोडा एक्सप्लेनेशनला हे ठेवा, आणि ते कव्हर होणार नाही त्याशिवाय. पुढचा प्रश्न आहे घ्या. क्वेश्चन काय बघा, या प्रकारचे क्वेश्चन विचारण्याची पद्धत खूप आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नाही, तुम्हाला फक्त थोडासा विचार करायला पाहिजे. काय सांगितलंय? जर n इज इक्वल टू 1 प्लस एक्स असेल आणि एक्स हा 4 क्रमवार धनपूर्णांकाचा काय असेल? गुणाकार असेल, तर सत्य विधाने निवडा. म्हणजे काय सांगितलंय? एक काहीतरी तुम्हाला हे दिले, फंक्शन दिले, किंवा एक काय दिले मला, एक हे दिले, काय दिले? n ची किंमत दिली. n म्हणजे काय असणार आहे? x अधिक 1 तुमची n ची किंमत असणार आहे. पुढे काय सांगितलंय? x म्हणजे काय हे पण तुम्हाला सरळ सांगितले, बरोबर आहे. आणि या सगळ्याचा विचार करून ह्या खालच्या स्टेटमेंटचा विचार करा म्हणून सांगितलंय, आणि त्याच्या खाली याची उत्तर दिलेत. यापैकी काय बरोबर आहे काय चुकीचं आहे ते विचारले, बरोबर. चला काय करणार? ज्या ठिकाणी असं कुठंतरी काहीतरी येणार आहे, थोडंसं कन्फ्युज होणार आहे, म्हणजे काय करायचं हेच कळत नाही. सरळ किमती घ्यायच्या आणि टाकायच्या. काय घ्यायच्या? किमती घ्यायच्या आणि टाकायच्या. आता काय पाहिजे? धनपूर्णांक याचा अर्थ माहिती पाहिजे. आपल्याला माहिती आहे का नाही धनपूर्णांकाचा अर्थ? धन म्हणजे काय? पॉझिटिव्ह, अधिक, बरोबर आहे. पूर्णांक म्हणजे काय? आता पूर्णांकाचा अर्थ मागल्या लेक्चरला आपण बघितलाय. पूर्णांक म्हणजे कोणत्या संख्या येतात? निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि शून्य. या सगळ्यांचा सेट म्हणजे कोण येणार आहे? तुमचा पूर्णांक संख्या येणार आहे. आणि या पूर्णांक संख्यांच्या पैकी तुम्हाला कुठल्या घ्या म्हणून सांगितलंय? धन. म्हणजे या संख्या रेषेवरती इथं शून्य असेल तर ह्याच्या पुढच्या कोणत्याही संख्या घ्या. लक्षात येते का बघा? तर म्हणून त्याचा अर्थ पहिल्यांदा माहिती पाहिजे. पूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांक म्हणजे काय, पूर्ण संख्या म्हणजे काय, बरोबर आहे. आता धनपूर्णांकाचा काय आहे? गुणाकार. पण कशा आहेत? क्रमवार. क्रमवार म्हणजे कसं सांगितलं? एकानंतर एकानंतर एक, बरोबर आहे. कोणतीही संख्या स्किप करायची नाही. आता हे सगळं बघायच्या अगोदर यांच्या किमती, एक्सच्या किमती मला घ्यायचे. मी एक्सची किंमत काय घेतो? सगळ्यात खालची घ्यायची, जेणेकरून तुम्हाला गुणाकार सोपा जाईल, बरोबर आहे. म्हणजे शून्यला घ्यायचं आहे काय? नाही. कुठनं घ्या सुरुवात? चाललंय 1 पासून घ्या. म्हणजे 1 2 3 4 या 4 संख्या मी घेतल्या. का घेतल्या? तुम्ही 50 51 52 53 पण घेऊ शकताय, पण तेवढा गुणाकार तुम्हाला जमला पाहिजे. 100 101 पण घेतलं तर चालतंय, पण काय गुणाकार तेवढा जमला पाहिजे. याचा गुणाकार किती येतोय बघा? किती येतोय? 24. ह्या 24 मध्ये हे झाली किती? याची किंमत झाली एक्स ची किंमत माझी किती आली? की 4 क्रमगत धनपूर्णांकाची गुणाकार किती आला माझा? 24. आणि ह्याच्यामध्ये किती मिळावं सांगितलंय? 1. म्हणजे उत्तर किती येते माझं?
25 आणि हे 25 म्हणजे तुमची कशाची किंमत आहे? यांची किंमत आहे. बरोबर आहे? आता खालच्या याचा विचार करायचा. बरोबर? ती विषम संख्या आहे काय? जे तुमचं उत्तर आलं यांची किंमत विषम संख्या आहे काय? आहे. ती पूर्णवर्ग संख्या आहे काय? आहे. ही मूळ संख्या आहे काय? नाही. ही सम संख्या आहे काय? नाही. लक्षात आलं? म्हणजे अ आणि क काय आहे तुमचं? बरोबर आहे. आता हे झालं आपण सोडवून बघितलं. बरोबर आहे? आता विचार करायचा उलट्या पद्धतीने. म्हणजे काय? की मला ऑप्शन एलिमिनेट करायचं. काय करायचं? ऑप्शन वरनं मला जायचं. बघ. पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असणार आहे त्यावेळी तुमच्या समोर काय दिसणार? हे अपोजिट दिसायला लागेल. हे पहिला समजलं पाहिजे. जर का यांची किंमत कोणतीही एक असू शकते, एकतर सम तर येईल किंवा विषम तर येईल. म्हणजे अ आणि ड एकत्र येणार नाहीत. म्हणजे वरीलपैकी सर्व येईल काय? नाही. दुसरी गोष्ट, दोघांच्या पैकी एक उत्तर यायला पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणजे हे पण येणार. म्हणजे तुम्ही गणित न सोडवता तुमचे दोन ऑप्शन काय झालेत? गेलेत. बरोबर आहे? आता या दोघांच्या मध्ये तुम्हाला विचार करायचा. म्हणजे काय बघा, ब सोडला. काय सोडला? ब सोडला. तर उरले सगळं म्हणून सांगितले. या ठिकाणी तुम्ही पण परत विचार करणार काय? ह्या दोघांच्या पैकी मला कोणाला न्यायचं आहे? एकालाच न्यायचं आहे. ऑप्शन हा पण काय झाला? कट झाला. म्हणजे राहिला कुठला ऑप्शन? इथं गणित सोडवायची गरज नाही. म्हणजे काय? की तुम्हाला दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला काय आहे? हे सोडवायचंच आहे. गणितात म्हणजे एक्झाम हॉलमध्ये दोन प्रकारचे पोरं असतात. काय? गणित वाचणार, उत्तर काढणार, मग पर्याय बघणार. आणि थोडीशी प्रॅक्टिसनं जे ट्रेन झाले ते काय म्हणतात? प्रश्न बरोबर आहे, काय करायचं आहे कळाले, आधी उत्तर बघतो कशी कशी आहेत, त्याच्यानंतर मी ठरवतो कसं काढायचं. हे दुसऱ्या प्रकारचे. आणि आपल्याला दुसऱ्या प्रकारेच जायचंय. का जायचंय? तर ह्या ठिकाणी उत्तर लगेच समजते. मला काय, ह्या दोघांच्या पैकी एक उत्तर येणार फिक्स. हे दोन्ही पण येणार नाहीत. ह्या दोघांच्या पैकी दोन्ही पण जाणार नाहीत. कोणतरी एक जण राहणार. त्याच्यामुळे ही दोघं पण गेली. बरोबर? त्याच्यानंतर ब ला घेतला. समजा हे उत्तर येत असतं, ब वगळून सर्व म्हटलंय, म्हणजे ब ला सोडला आणि ही तिघं पण यायला लागलेत, तर हे शक्य नाही. त्याच्यामुळे उत्तर काय येणार? आणि हा कॉन्फिडन्स आला पाहिजे पेपर सोडवताना. हा कॉन्फिडन्स आला तर तुम्ही तिथपर्यंत जाणार. आणि ह्याला किती वेळ लागेल? ह्याला खचून 20 सेकंद लागतील. एवढा तुम्हाला विचार करायला की असं 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 असं. लक्षात येते का मग? ओके. त्याच्यामुळे ह्याचा आन्सर काय घेणार तुम्ही? दोन्ही. एक आणि अ आणि क बरोबर आहे. चुकलंय काय? ब आणि ड. तिथं फक्त लिहिताना आता काय घेणार? खाली फक्त लिहिताना असं घ्या. म्हणजे उत्तर लिहिताना काय घ्या? एक्स बरोबर 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 बरोबर 24. n बरोबर 1 अधिक 24 बरोबर 25. आणि ह्याच्या खाली 2 लिहा. ही काय आहे? पूर्ण वर्ग आहे. आणि कोण काय आहे? विषम आहे. पूर्ण वर्ग आहे. नाही नाही एक्झॅक्टली नाही. तुम्ही आता चेंज करून घ्या. बघा 4 गुणिले 5 गुणिले 6 गुणिले 7 याचा गुणाकार करून बघूया. आपल्याला काय यायला पाहिजे? पूर्ण वर्ग संख्या यायला पाहिजे. 4 म्हणजे 20, 6 7 42. बरोबर आहे? 42 ची दुप्पट 84 म्हणजे 0 आलं. बरोबर आहे? म्हणजे एक्स ची किंमत किती आली? 840. आणि त्याच्यामध्ये मला काय मिळवायचं आहे? 1. म्हणजे किती होईल? 841. जो तुमचा कालचा होमवर्क होता, तुम्हाला काय होमवर्क सांगितला? सगळ्या वर्गसंख्या पाठ पाहिजेत. 841 कुणाचा वर्ग आहे? 29 चा वर्ग आहे. लक्षात आलं? ते सगळ्या व्हॅल्यूजला ट्रू राहते, नेहमी ट्रू राहते. लिहून झालं? घ्यायचं पुढचं एक्झाम्पल घ्या. पटपट घ्या. आता क्वेश्चन लिहून घ्यायला म्हणून मी वेळ देणार नाही, कारण की क्वेश्चन लिहिण्यामध्ये वेळ भरपूर जातो. त्यासाठी तुम्हाला ती पीडीएफ पाठवली. चला नेक्स्ट. गणित व्यवस्थित वाचा. कालची सूत्र पाठ केलीत? मी ती सांगितलेली 3 किती? 217.
चला सोडूया. बघ काय सांगितलंय, क्रिकेटची स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये संघ किती आहेत, 21 संघ आहेत. प्रत्येक संघाचा दुसऱ्या संघाशी काय केलाय, सामना केलाय, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर जे काय पॉइंट टेबल असेल त्याच्यानुसार परत किती संघ निवडलेत, 4 निवडलेत. त्याच्यानंतर त्या 4 संघांचा पुन्हा प्रत्येकाशी सामना झाला व शेवटी किती काढलेत, त्यातनं 2 काढलेत आणि त्यांच्यात एक सामना झाला. अशा सगळ्या सामन्यांची बेरीज करायची आहे आणि त्याच्यानंतर काय सांगायचं आहे, स्पर्धेत एकूण किती सामने खेळले गेले ते सांगायचं, बरोबर आहे. म्हणजे पहिला तुम्हाला काय माहिती पाहिजे, 21 संघ आहेत, प्रत्येकानं प्रत्येकाशी जर का मॅचेस खेळल्या तर किती मॅचेस होतील हे शोधायचं. पहिल्यांदा एक गोष्ट समजून घ्या. समजा इथं 4 जण आहेत बघा, हा टीम कुठल्या घ्या. पहिली एम आय फिक्स, दुसरी घ्या घ्या असू दे. आणि आता आरसीबी घ्यायलाच पाहिजे ना. आणि 4 नंबर ते गुजरात बिजरात सांगू नको काय, चांगलं सांगा. हे फायनल पंजाब घ्या. पंजाबचं काय पीस लिहितो फक्त, बस तेवढंच बस. काय कबीब जिखाने जास्त सन्मान द्यायची गरज नाही. 4 आहेत. आता बघा हे समजून घ्यायसाठी इथं कन्सेप्ट समजू दे. तुम्ही जिथं जाल तिथे ही कन्सेप्ट तुम्हाला लागणार आहे, बरोबर आहे. ह्याला म्हणतो परम्युटेशन. काय म्हणतो, परम्युटेशन. आपण म्हणजे काय बघा की ह्या 4चं एकमेकासोबत सामना खेळवायचं. कन्सेप्ट समजून घ्या काय आहे बघा. पहिला सामना झाला मुंबईचा आणि चेन्नईचा, बरोबर आहे. दुसरा झाला मुंबईचा आणि आरसीबीचा. तिसरा झाला आरसीबीचा आणि मुंबईचा आणि पंजाबचा. किती सामना झाले, 3. बघा इथं लिहितो 3, बरोबर आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये सीएसकेचा आता मुंबईवर झाला का नाही मॅच, झाल्या. म्हणून सीएसकेची कुणावर फक्त होणार, आरसीबी आणि म्हणजे सीएसकेच्या किती झाल्या, 2. आता तिसरं आरसीबीची मुंबई सोबत झाल्या, सीएसके सोबत झाल्या, आरसीबीची फक्त कुणावर राहिल्या, पंजाब बरोबर, बरोबर आहे. म्हणजे ह्यांच्या किती होणार, 1. आता बघा पंजाबच्या ऑलरेडी सगळ्यांच्या सोबत मॅचेस झाल्यात की नाहीत, झाल्यात. म्हणजे एकूण मॅचेस किती झाल्या, 6. यातनं एक गोष्ट ऑब्झर्व करायची आहे, प्रत्येक वेळी हे शिकायचंच आहे. काय सांगतो, ही गोष्ट ऑब्झर्व करायची. कशी ऑब्झर्व करायची आहे बघा. एकूण टीम किती होत्या, 4, बरोबर आहे. आणि बघा हे खालचं कसं आलंय, 4 पासून खाली ज्यांची जेवढे सगळे आलेत तेवढ्या सगळ्यांची बेरीज झाली. काय म्हणतोय बघा, 4 पासून जेवढे खाली आलेत किती आलेत, 3 संख्या आलेत, 3, 2, 1 सगळ्यांची बेरीज म्हणजे काय आलेत, एकूण सामने आले, बरोबर आहे. म्हणजे आता आपल्या गणिताच्या मध्ये 4 सामने आहेत. पहिल्या 4च्या कंडिशन मध्ये किती आलेत सामने, 6. आता 21च्या ह्याच्यामध्ये किती येतील सांगा, 20 पासून पाठीमागं 1 पर्यंत काय करायचंय तुम्हाला, बेरीज करायची आहे, बरोबर आहे. म्हणजे आता हे इथं असं करत बसाय काय, 20, 21, 19, 18, 17, 16 करूया बेरीज, बरोबर आहे. याच्यासाठी तुम्हाला काय कळायला पाहिजे, कालचा फॉर्म्युला कळायला पाहिजे. काल एक फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिला, कोणता बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, बरोबर आहे, भागिले 2 गुणिले एकूण संख्या. बघा ह्याचा अर्थ समजून घ्या. हे कुठं कुठं वापरायचं म्हणलो, ज्या ज्या ठिकाणी तुमचा फरक कसा आहे, फरक समान, 2 संख्यांच्या मधला फरक गॅप समान आहे, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही हे वापरू शकता, बरोबर आहे. म्हणजे आता पहिली संख्या किती आहे, शेवटची किती आहे, भागिले किती येणार. आता एकूण संख्या किती असणार आहे, 20 असणार ना. त्या 1 पासून 20 पर्यंत म्हणजे ह्याला किती, 20. ह्याला भागलं किती येणार, ह्याला 10. 20 आणि 1 21 गुणिले 10 210. म्हणजे 21चं सामने किती आलं, 210. आणि शेवटला सगळ्यात शेवटला काय केलेत, त्या 4 मधनं किती निवडलेत, 2 काढलेत आणि त्या 2चा एक सामना निवडला. म्हणजे ह्या दोघांच्यातला शेवटचा एक सामना. एकूण बेरीज बघा, 210 अधिक 6 216 आणि 1 200, जे तुमचं आन्सर. लक्षात येते का, 21 होते. 21 पैकी आता हे काय झालं, शिकण्याची गोष्ट कोणती आहे, तर हे कसं आलं हे शिकायचं. लक्षात आलं काय, परत ह्यातलं मी गणित देणार, सेम असं घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते प्रकार येतात बघा. हँडशेक म्हणजे तुम्ही हस्तांदोलन जे करताय ते हँडशेक मध्ये काय येणार आहे, समजा 50 जण असतील तर हँडशेक मध्ये किती हँडशेक होणार, प्रत्येक वेळ माझा समजा मी 1 नंबरला आहे, मी 49 जणांच्या सोबत हँडशेक करणार. 2 नंबरचा आहे तो 48 जणांच्या बरोबर करणार.
3 नंबरचा 47 जणांच्या सोबत असं हे पाठीमागपर्यंत जाणार. लक्षात येईल का? शेवटून 2 नंबरचा फक्त शेवटच्याशी हँडशेक करणार. समजते? ज्या ज्या ठिकाणी हे कॉम्बिनेशन येईल त्या ठिकाणी असं आन्सर तुम्हाला काढायचं आहे. लक्षात आलं? घ्या. ह्याच्यापेक्षा जरासं एक स्टेप पुढचं गणित देणार आहे मी. थोडंसं कॅल्क्युलेशन वाढणार. ज्याची कोणाची जीटी वगैरे असेल तर इथे जीटी घेऊ शकताय तुम्ही. घ्या कोणाचं असलं हो काय असलं काय नसते. 1 नंबर फॅन बेस, 2 नंबर, 3 नंबर. बिचारी जिंकली या वर्षी. बरं झालं, वनवास संपला. कप जिंकणं खूप मोठं आहे. विराट कोहली एवढा महान खेळाडू आहे की त्याची तुलना आताच्या ह्याच्यासोबत कुणाशी होऊ शकत नाही. एवढा महान खेळाडू आहे, पण तरी पण कप जिंकला नाही का? टीमवर्क. ते टीमवर्क नसलं की कुठेतरी जाते ढासळते. तसं मुंबईचं आमच्या लई भार आहे. एक गोष्ट सांगू काय काय, समजा असं आपण क्रिकेट म्हणतोय असं खेळ, बरोबर. काही जण असे म्हणतात की फिक्सर आहेत, बरोबर, म्हणजे काहीतरी फिक्स करतात, तिकडे तिकडे करतात, चालू असतं. मला एक सांगा, हे मुंबई आहे आणि तुमची चेन्नई आहे. चेन्नईच घ्या ना, कॉन्ट्रोवर्सी सगळ्यात मोठी तीच आहे. जर का चेन्नईची फॅन बेस असं म्हणतोय की मुंबई काय करते, फिक्सिंग करते, बरोबर आहे. ही तर गप्प तर बसणार नाहीत. यांना माहिती आहे, समजा टीम मधल्या 11 जणांना माहिती आहे की फिक्सिंग चाललंय, बरोबर आहे. मग ही बिचारी ग बसतात म्हणजे काहीतरी पैसे असं मिळालंच नाहीत, त्याशिवाय ग बसत नाहीत काय. मग ज्यावेळी आपण दुसऱ्याला फिक्सर म्हणतोय त्यावेळी ही गोष्ट विचार केली पाहिजे की काय ह्यांचं पैसे आम्ही खातोय आणि मग आम्ही काय होतोय दुसऱ्याला फिक्सर म्हणतोय. यावरा समजा तसंच नुसतं असतं, नुसतं अंपायरवर चालत असतं तर चालत नसतं ना. चला नेक्स्ट, हे झालं लिहून घ्या. आता घ्या कंडिशन, मी तुम्हाला सांगतो, तोंडीच फक्त सांगतो, फक्त रफ घ्या. टोटल टीम आहेत 32. ओके, 32 मधनं पहिल्या टप्प्यात 8 टीम बाहेर काढल्या. पहिल्या टप्प्यात किती बाहेर काढल्या? 8 बाहेर काढल्या. 8 नंतर परत त्यातून 4 बाहेर काढल्या आणि 4 नंतर शेवटी 2 बाहेर काढल्या आणि त्यांच्यात एक सामना घेतला, बरोबर आहे. इथं 3 टप्पा सांगितले, मी इथे 4 टप्पा सांगितले. 32, 8, 4 आणि 2. प्रत्येक टप्प्यामध्ये जेवढ्या टीम आहेत त्या प्रत्येक टीमचा इतर टीमशी सामना झाला पाहिजे. ह्या 32 टीम प्रत्येकाची प्रत्येकासोबत मॅच होणार, याची पण प्रत्येकाची प्रत्येकासोबत होणार, याची पण होणार आणि याची पण होणार. सोडो. आता हे 2 शेवटची माहिती आहे तुम्हाला, मागचं उचलून न्यायचं आहे ते. हे पुढची 2 फक्त कॅल्क्युलेट करायचे, म्हणून मी 4 टप्प्याचे एक्झाम्पल दिले. किती आला? 531. चला सोडूया. आवरा आवरा आवरा, फास्ट झालं पाहिजे. किती आला? 35. थोडं चुकलं बघ, थोडं चुकलं.
चल बघा परत एकदा काय करायचं आहे. 32 टीम आहेत. पहिली टीम किती जणांच्या सोबत करणार? 31. दुसरी टीम किती जणांच्या सोबत करणार? 30. ज्यावेळी असं येईल आपण काय म्हणलो, 1 ते कुठपर्यंत बेरीज करणार आहे? 31 पर्यंत. हे बेरीज करण्याचा फॉर्म्युला काल आपण पाठ केलाय, बरोबर आहे. हे पीवायक्यू झाल्यानंतर आपण त्याच्यावरती परत प्रॅक्टिस करणार आहे, पण तुम्हाला तिथं करणार नाही. समजा मी पहिल्यांदा पीवायक्यू घेतले नसते, पहिल्यांदा एक्झाम्पल घेतले, हे काय बेरीज करा असं कोण विचारतंय काय, असं असते काय, पण ती बेरीज इथे लागते. म्हणजे कुठं ना कुठे तरी एक्झाम्पल मध्ये असं येणार आहे की ती लागणार आहे करायला. लक्षात येते काय? बघा म्हणजे काय करणार, 1 अधिक 31/2 अधिक गुणले किती करणार? एकूण संख्या किती आहेत? 31. म्हणजे 32/2 गुणिले 31 किती आलं? 16. 16 एके 1606, हाच्याला 1, 16 त्रिक 48, 48 आणि 1. पहिल्या ह्याच्या सामने किती आलं? 496. आता 8चं काढायचं आहे. 1 अधिक 7 छेद गुणिले 7, बरोबर आहे काय? एकूण किती सामने होणार? 7. 7 पासून पाठीमागे बेरीज करायची आहे. एकूण 7 किती येतील? 28. आणि पाठीमागचं तुम्ही पाठच केले, किती आलेत? इथं आलेत 6, इथं आला 1. आता ह्या सगळ्यांची बेरीज करणं म्हणजे तुमचं आन्सर आहे, बरोबर आहे. 6 आणि 1 7, 7 आणि 28 35, 35 आणि हे 496, बरोबर आहे. 35 आणि 496 ची बेरीज करायची आहे. 496 ला 500 व्हायला किती पाहिजेत? हे उभी मांडणी करायची नाही, हे डोक्यातच करायचं. 4 पाहिजेत. 31 मधनं 35 मधनं 4 काढा, किती राहिलेत? 31, बरोबर आहे. आणि हे 500 अधिक 31 उत्तर किती येणार? 531. 21 कुठून आलं? कुठे चुकलं? इथं 48 घेतलं. आन्सर किती येणार? आणि घ्यायचं यातलं. चल हॅलो, आता घ्या. 20 टीम होत्या. 20 मधनं 10, 10 मधनं 4, 4 मधनं 1, सॉरी 4 मधनं 2 आहे ना शेवट, 1 2 टीम काढल्या. 20 मधनं 10 काढल्या. 10 मधून किती काढल्या? 4 काढल्या. 4 मधून 2 काढल्या. व्यवस्थित सोडवा, चुकता कामा नाही यावेळी. दोनशे 242 किती? 42. चुकलं? कोणाचं चुकलंय? 42 चुकलं नाही तर 87 चुकलं. 2 उत्तर येणार नाहीत. चला सोडूया. 42. आता मग 100% तुझं चुकलंय. एका बाजूला पारड जड व्हायला लागले. किती आलं? किती आलं? आलं सगळ्यांचं? चला बघ. 20 म्हणजे किती येणार? 19 अधिक 1/2 गुणिले 19, हे किती आलं? 190. बघा 20 भागिले 2 10, 10 गुणिले 9 90, सॉरी 10 गुणिले 19 190. 10चं किती येणार? 1 अधिक 9 छेद 2 गुणिले 9 म्हणजे किती येणार? 9 5 45. हे काढलंयच, सॉरी 6 आणि हे 1, 6 आणि 1 7, 7 आणि 7 आणि 45 किती होणार? 52. 52 आणि 196, 196 म्हणजे 4 परत काढले 48 राहिले, किती होणार? 200. 190 आहे ना सर? हा, अक्षर मला जरा सुधारायला पाहिजे. हे किती आलं? 52, बरोबर आहे. 52 मधनं 10 वजा केलं 42 राहिलं, 200 झालं इकडं. आणि परत आहे तशी बेरीज किती आली? 200 आणि हे 42, 242. मी म्हणलो माझं हे पण यायला नाही ते पण यायला, असं कसं झालं? ओके, समजले? काय अडचण? हे परत टेस्ट मध्ये येणार आहे, बरोबर आहे. 2 टॉपिक झाले.
टेस्ट घेणार आहे आणि ह्यावेळी टेस्ट घेताना प्रिंटेड असणार, प्रिंटेड सोबत तुम्हाला काय देणार आहे, ऑप्शन पण देणार आहे. काही क्वेश्चन अवघड वाटले तर ऑप्शन वरनं पण जाय ते करायचं आहे, बरोबर आहे. पण त्यामध्ये जर का तुम्ही ऑप्शन कायपणार आणि घेतला तिथं मारला, जर का त्या प्रकरणात गावला किंवा गावला म्हणजे फक्त बोलून आहेत, लक्षात द्या. हा चला, काय समजत नसेल तर इथंच विचारा, म्हणजे कन्फ्युजन राहायला नको. नेक्स्ट घ्या. हा प्रश्न एक थोडासा लेंदी होता, ज्याला समजला त्याला फक्त कॅल्क्युलेट पण करायचं होतं, थोडासा लेंदी होता. तर कसा लेंदी होता, काय होता, इथे सोडवणारा का घरात जाऊन उद्या विचार करून येणार, काय सांगा. काय करा, हे घरला घेऊन जाऊ. हे एकच एक्झाम्पल आपण उद्या बघूया. कारण सांगतो, हे एक्झाम्पल असं आहे की नाही, ह्याला काय शॉर्ट ट्रिक नाही, काय नाही, तुम्हाला समजल तसं तुम्ही सोडवायचं. फक्त अर्थ सांगतो आणि घरातून उत्तर काढून येण्याचं. म्हणजे काय बघा, इथं काय सांगितलेत, एक्स वाय झेड ही 3 चल सांगितलेत. चल म्हणजे व्हेरिएबल, जे चेंज होऊ शकते, ज्याच्या किमती आपण काही टाकू शकतो, ते म्हणजे चल आहे, बरोबर आहे. फक्त 1 ते 7 पर्यंत तुम्हाला किमती दिलेत. किती? 1 ते 7 पर्यंत किमती दिलेत. आणि या किमतीच्या आधारावरती तुम्हाला काय सांगितलंय, एक्स अधिक वाय अधिक झेड किती आलं पाहिजे, 12. आता ह्याचा अर्थ सांगतो, एक्सच्या ठिकाणी ह्यातली कुठली पण किंमत ठेवा, चालते. वायच्या ठिकाणी कोणती पण किंमत ठेवा, चालते. झेडच्या ठिकाणी कोणती पण किंमत ठेवा, चालते. ओके. आणि ह्या सगळ्याचं जेवढं काय कॉम्बिनेशन तयार होईल, म्हणजे बघा एक साधं सांगतो, एक्सच्या ठिकाणी मी किती घेतलं, 2 घेतलं किंवा 1 घेतलं, बरोबर आहे. तर मध्ये 5 येईल किंवा इकडे 6 येईल, 1 6 5, बरोबर आहे. हे झालं काय, मी जर का एक्स ची किंमत 1 घेतली तर मला हे 2 पद्धती मिळतात. आणि ह्याला विचारलं, ह्याला म्हणायचं उकली, म्हणजे रिझल्ट जे सगळे येणार आहेत ते, जेवढ्या काय वेज जेवढं काय येणार आहेत ते. आणि हे विचारले काय, अशा किती जोड्या तयार होतील, ही म्हणजे 1 जोडी, ही म्हणजे 2 जोडी. आता बघा, मी इथंच 1 घेईन असं नाही, मी ते किती घेतलं, 3 घेतलं, तर पुढच्या संख्या पण काहीतरी येतील ना. आता पुढची बेरीज मला 9 आणायची आहे, इथं 4 घेतली, इथं 5 घेतलं, किंवा आणि काय घेतलं, इथं 3 घेतलं, इथं 5 घेतलं, सॉरी इथं 6 घ्या, 9 झालं. आणि पुढे परत किती पाहिजेत, 3 6 9 म्हणजे आणि 3 पाहिजे, बरोबर आहे. हे झालं काय, हे जे आहे, अशा किती उकली तयार होतील, असे किती रिझल्ट येतील हे विचारलं. डोकं खाजवायचं जरा काम आहे, पण करून या, थोडंसं डोकं जरा झिंगलं तर चालेल. ओके. हे फक्त एक आपण उद्या सकाळी बघूया किंवा उद्याच्या लेक्चरला. नेक्स्ट समोसा आहे आणि काहीतरी किमतीनं सार्थकनं काय केलेत, समोसा खरेदी केलेत. जर त्याने त्याऐवजी किती रुपयानं समोसा विकलाय, 39 रुपयाने समोसा विकलाय, सॉरी प्रति किलोग्राम प्रमाणे मिठाई घेतली, आणि तर त्याला किती मिठाई मिळाली असती. म्हणजे काय सांगितलंय, त्यानं समोसा घेतलेत 60, बरोबर आहे. त्याच्याकडे जेवढ्या किमती आहेत, पण त्याऐवजी त्यानं काय घेतली असती, मिठाई घेतली असती, तर ती मिठाई किती आली असती असं विचारलं. तुम्हाला किमती काढायचे पहिल्यांदा, सार्थककडे किती पैसे होते, सर कोण आहे तो, हा सार्थकच आहे. सार्थकच्या खिशात किती रुपये आहेत हे पहिला माहिती पाहिजे, त्याच्यानंतर तो ह्या किमतीनं काय घेणार, विकत घेणार, बरोबर आहे काय. मग त्याच्याकडे किती पैसे होते कसं काढणार, त्यानं 60 समोसे घेतलेत ना, 60 समोसे घेतलेत म्हणजे 60 समोस्याच्या किमती एवढी त्याकडे पैसे असणार आहेत, बरोबर. म्हणजे ही किंमत कशी काढणार, ह्याचं मल्टिप्लिकेशन करणार, बरोबर. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन तोंडी कसं करणार, ते तर शिकायचं आहे. बघा काय सांगितलं, हे तोंडी आलं पाहिजे. म्हणजे काय, 3.25 0.25 म्हणजे कितवा भाग, चौथा भाग, बरोबर आहे. 0.25 म्हणजे एकाचा चौथा भाग, लक्षात ठेवा. फक्त 3 पूर्ण भाग आणि चौथाई एवढंच घ्यायचं आहे. 60चं 3 पूर्ण भाग म्हणजे किती होतील, 60चं 3 पूर्ण भाग म्हणजे 60 60 60 किती होणार, 180, बरोबर आहे. 180 मध्ये 60चा कितवा हा भाग, चौथा भाग, 60चा चौथा भाग म्हणजे किती येईल, 60चा चौथा भाग 15,
बरोबर आहे. 180 मध्ये किती मिळणार मी 15 म्हणजे किती आली 195. म्हणजे त्याच्याकडे खिशात किती रुपये होते आणि हे तुम्हाला तोंडीच करायचंय. ज्या ठिकाणी हे येईल ना असं 0.25 0.50 हे त्या ठिकाणी करायचं तोंडी जमतंय. लक्षात आलं. आता ही कशाची किंमत काढली मी सार्थककडे असणाऱ्या पैशांची किंमत झाली. बरोबर आहे. आता सार्थक त्याचप्रमाणे काय घ्यायला लागलाय मिठाई घेतोय. बरोबर आहे. आता मिठाई किती ह्या 195 रुपये मध्ये किती मिठाई येईल हे तुम्हाला विचारलंय. सिंपल. मग ह्या 39 याला काय करणार भागणार. आता इथनं पुढे आपलं भागाकाराची वांदी बरोबर आहेत का नाहीत. उत्तर बघायची नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी तुम्ही आहे तसं डेफिनेट सगळं सोडावं आयोगाची अपेक्षा नाही. आयोगाची अपेक्षा काय की पोरग सोडवते कसं ठीक आहे जमते का नाही जमते का नाही एवढंच बघायचं. म्हणजे बघा तुम्ही जर का इकडे बघितलं अर्धा किलो तर मिठाई येणार नाही. त्याकडे पैसे किती आहेत 195. 1 किलो मिठाईची किंमत किती आहे 39 आहे म्हणजे अर्धा किलो तर येणार नाही. बरोबर आहे. उरलेलं जर का ऑप्शन बघितलं 5 किलो 2 किलो आणि 4 किलो जर का ऑप्शन बघितलं तर कळते काय पूर्ण भाग जातोय. पूर्ण भाग गेल्याशिवाय येणार आहे का पूर्ण किंमत ती नाही. आता बघायचं काय 9 न कितीला गुणलं की उत्तर 5 येते. 9 ला कितीनं गुणलं की 5 येते 5 म्हणजे याची कितीनं भाग जायला पाहिजे 5 नच भाग जायला पाहिजे. बरोबर. हे झालं एक बेसिकचं लॉजिक. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर ज्या ठिकाणी तुमच्या ह्याच्या किमती येणार आहेत कसल्या किमती येणार आहेत 50 पेक्षा 1 कमी 40 पेक्षा 1 कमी 60 पेक्षा 1 कमी 70 पेक्षा 1 कमी म्हणजे 68 सॉरी किती 69 59 49 39 तर त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची किती पट केली 5 पट केली. तर मागले आपण घेतलेलं बघा कशात घेतलेलं 49चं घेतलेलं बघा पहिल्या लेक्चरला काय सांगितलं 49 ची 5 पट करायची तर 50 ची 5 पट करा त्यातनं 5 वजा करा बरं लगेच आन्सर येईल. आता बघा 40 ची 5 पट केली किती होणार 200 200तनं 5 वजा करा म्हणजे 195. हे फक्त आपल्या डोक्यात फिरलं पाहिजे. हे जेवढं फास्ट फिरणार ह्याची जेवढी सवय लागणार तेवढा तुम्हाला पेपर सोपा जाणार. लक्षात आलं. म्हणजे ह्याचा भाग किती जातोय 5 म्हणजे ऑप्शन काय आला पाहिजे 5 घ्यायचे. ओके काढताना फक्त एवढंच घ्या 3.25 गुणिले 60 बरोबर 195 195 भागिले 39 बरोबर 5 kg एवढंच लिहा. स्पीड पलीकडला लावलेला सूर्य जरा जास्तच तापतो रे. हा झालं ते वाढत नाही. वाढला की चला नेक्स्ट. हा बघा काय सांगितले एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता 21चा प्रश्न आहे बघा प्रिलिम्स आहे 21 आहे गडबडचा. काय सांगितलंय एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवरती पायरीच्या क्रमांका एवढी काय ठेवलीत फुलं ठेवलीत. ज्या क्रमांकाची पायरी 42 नंबरची पायरी 42 फुलं ठेवणार 1 नंबरची पायरी 1 फुल ठेवणार अशा प्रकारे फुलं ठेवत गेलाय. तेव्हा त्याच्याकडे किती फुलं शिल्लक राहिलीत 17 फुलं शिल्लक राहिलीत. जर मंदिराला किती पायऱ्या होत्या 24 आणि त्यानं देवाला किती वाहिलेत 9. आता मला सांगायचं 24 पायऱ्या आहेत बरोबर. आता मगाशी जे शिकलो परत तेच वापरायचंय कन्सेप्ट समजून घ्यायची फक्त की काय करायचंय बरोबर आहे. आता बेरीज करायची परत काय सांगितले आणि तर त्या भक्ताजवळ एकूण किती फुलं होती हे विचारले. म्हणजे पहिल्या पायरीवरती 1 दुसऱ्या पायरीवरती 2 तिसऱ्या पायरीवरती 3 असं कुठेपर्यंत जायचंय मला 24व्या पायरीपर्यंत जायचंय. म्हणजे मला 1 ते 24 पर्यंत जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या संख्यांची काय काढायची आहे बेरीज काढायची आहे. बेरीज कशी काढणार पहिली संख्या शेवटची संख्या भागिले गुणिले 24 बरोबर आहे. 24 ला भाग गेला इथं आलं किती 12 25 गुणिले 12 12 10 सॉरी 25 10 250 250 आणि 25 दोन्ही 50 म्हणजे किती येईल. म्हणजे त्या पायऱ्यांच्या वरती त्यानं किती फुलं वाहिली असणार 300 फुलं वाहिलीत. त्याच्यानंतर त्याच्याकडं देवाला वाहिलीत त्यानं किती 9 309 झालीत आणि 309 आणि ही वरची 17 309 आणि 17 म्हणजे किती असणार 326. लक्षात आलं बघा
कन्सेप्ट काय गरजेचे आहे, आता ही मूळ कन्सेप्ट शिकणं गरजेचे आहे. कुठली? कधी बेरीज करायला पाहिजे समजून घ्यायचं. 1 2 3 4 कंटिन्यू बेरीज यायला लागली तिथपर्यंत बेरीज करणार, त्याचा वापर मी गणितात करणार. लक्षात आलं? घ्या एक्झाम्पल. 300 अधिक 9 अधिक 17 326. सेम एक्झाम्पल देतो दुसरं. सेम एक नाही 2 देऊया. बघूया डोकं चालते काय. डोकं चालते, पाय चालतात, जीभ चालते, डोकं तेवढं चालत नाही. झालं? चला हॅलो. एक्झाम्पल घ्यायचं बघा. आता मंदिराला पायऱ्या घ्यायच्या 20 पायऱ्या आहेत मंदिराला. भक्तानं 10 फुलं घातलीत देवाला. किती फुलं घातलीत? 10 फुलं देवाला घातलीत. आणि तरी पण त्याच्याकडे किती फुलं शिल्लक राहिलेत? 21. तर त्याच्याकडे एकूण किती फुलं होती? पटकन घ्या. $240 सेकंड चालू. 241 कसं येणार बघा. 1 अधिक 20 भागिले 2 गुणिले 20. इथे आलं 10, यांची बेरीज 21. 210 अधिक ही 10 अधिक ही. हे सोपं होतं ना, म्हणून लगेच उड्या मारल्या सा. घ्या आता बघा. आधी कंडिशन सांगतो. भक्त जरासा आता यावेळी काय झालाय, जास्त धार्मिक झाला. आणि तो धार्मिकतेच्या नादात काय करायला लागलाय, एक पायरीवरती पहिल्या किंवा ज्या नंबरची पायरी आहे त्या पायरीवरती त्या नंबरच्या दुप्पट फुलं ठेवतोय. किती फुलं ठेवालाय? म्हणजे समजा 12 नंबरची पायरी असेल तर तो 24 फुलं ठेवणार. 9 नंबरची पायरी असेल तर किती फुलं ठेवणार? 18 फुलं ठेवणार. लक्षात आलं? म्हणजे त्यानं फक्त काय केली, कंडिशन बदलली. तर आता पायरींची संख्या घ्यायची 25. मंदिराला पायऱ्या किती आहेत? 25. एवढ्या पायऱ्या आहेत. भक्ताकडं 10च घालतोय. देवाला फुलं किती घालणार? 10. आणि शिल्लक पण त्याच्याकडे किती राहिलेत? 10. तर त्याच्याकडे एकूण किती फुलं होती? व्यवस्थित विचार करून सोडवायचं. $2,520. क्या हुआ, कितना आया? किसका लोगी? हाँ इथं घेताना चुकलं. इथे एकूण संख्या घ्यायची. एकूण पायऱ्या जेवढ्या आहेत तेवढ्या. पायऱ्या किती आहेत? 25च घ्यायच्या. त्याच्यामुळे आन्सर चुकलं. किती झाला? 660. चूक. 9 चूक. 70 बरोबर आहे. अरे ते 2 10 मिळवायचे आहेत, ते एकच 10 मिळवलंस. त्याकडे शिल्लक पण आहेत ना तेवढ्या. बरं, कंडिशन नुसार आता गाडी का गुदपळली? एक गोष्ट सांगतो. गाडी का गुदपळली? दुप्पट सांगितलं ना.
आता बेरीज करताना अशी करायची आहे ना, 2 अधिक 4 अधिक 6, म्हणजे पहिल्या पायरीवरती किती लागणार 2, दुसऱ्या पायरीवरती 4, तिसऱ्या पायरीवरती 6, 25व्या पायरीवरती. आता मी सांगितलं त्या फॉर्म्युलेच्या पुढे इम्पॉर्टंट का लिहिलंय, याच्यासाठी लिहिलंय. का लिहिलंय, तुम्ही वापरताना पहिल्या पायरीवरती म्हटलं किती पण घालू देत, प्रत्येक वेळी फरक कितीचा यायला लागलाय, 2 2 2, प्रत्येक वेळी फरक कितीचा आहे, 2चा आहे. मग तुम्ही फॉर्म्युला वापरू शकताय का नाही, वापरू शकताय. म्हणजे फरक ज्यावेळी ह्या कडनं त्या कडला जाईपर्यंत फरक समान असेल, फरक भले 1000चा असू दे, काही फरक पडणार नाही. ओके, पहिली संख्या किती आहे, शेवटची भागिले आता एकूण संख्या किती आहेत, एकूण संख्या किती आहेत, तर जेवढ्या पायऱ्या असणार तेवढ्या संख्या असणार. पायऱ्या किती आहेत हे ज्याला समजलं त्यानं आन्सर काढलं. बरोबर आहे. हे बेरीज झाली 52, 52 भागिले 2 गुणिले 25, 52 भागिले 2 म्हणजे 26, 26 गुणिले 25 म्हणजे 25चा वर्ग करायचा आणि परत त्यात 25 मिळवायचं, गुणाकार करत बसायचा नाही. 25चा वर्ग 625 अधिक 25 किती येणार, 650. 650 अधिक हे मगाचं तुमचं किती होतं, 10 अधिक 10, 600. फक्ताकडे किती फुलं असणार आहेत, 670. लक्षात आलं. चला ओके, त्याच पुढं या 7 क्रमावर विषम संख्यांची सरासरी किती आहे, 20 आहे. तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती, आता सांगतो. बघूया कोण आन्सर सांगते. तुम्हाला या पाहिजे, तुम्हाला पाठीमागे याय पाहिजे. तुमचं झालंय सगळं, आटापिटा करून सांगत होतो त्यावेळी. हा विषय मिळाला पाहिजे. हा काढ, यांची सरासरी काढ. किती द्या सरासरी, तू म्हणलीस ते बरोबर आहे. बघा प्रश्न कॅन्सल केलेला आहे आयोगाने. का कॅन्सल केलाय ते पण सांगतो. बघ समजून घेतलं तर हेच खूप सोपं आहे. बघा म्हणजे काय हा विषय, की जर का 1 2 3 4 5 6 आणि 7 अशा काहीतरी 7 संख्या दिल्यात. क्रमवार म्हणजे काय, त्यांच्यातला फरक समान पाहिजे. क्रमवार समसंख्या म्हणतील, विषम संख्या म्हणतील, पुढे म्हणतील, 5 5च्या पट्टीतील असतील. बरोबर आहे. ज्या ज्या ठिकाणी हा क्रमवार हा शब्द तुमच्या पुढे येईल त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, आधे इधर जाओ आधे इधर जाओ, ही मधली सरासरी असणार. काय म्हणते बघा, म्हणजे दिलेल्या संख्या जर का 7 असतील, येणारी 4 नंबरची संख्या तुमची काय पाहिजे, सरासरी पाहिजे. बरोबर आहे. पण हेच जर का असं असलं 1 2 3 4 5 आणि 6, आता बघा आधे इधर जाओ आधे इधर जाओ केलं, मध्ये कोण आहे काय, नाही. ज्याला हे समजलं त्याने हे आन्सर सांगितलं. म्हणजे काय बघा, आता ऍक्च्युअल मध्ये संख्या ज्या दिल्यात त्या कोणत्या आहेत, विषम संख्या आहेत. आणि जर का त्यांची सरासरी काढली, मधली संख्या राहते का नाही शिल्लक, तर ती काय असणार, त्याची सरासरी असणार. याचा अर्थ 7 संख्या दिल्या तर त्यांची सरासरी नेहमी विषम संख्या यायला पाहिजे, की जी इथं काय दिल्या, समसंख्या. त्याच्यामुळं ही समसंख्या सरासरी कधीच येऊ शकणार नाही. लक्षात आलं काय. त्याच्यामुळं हे एक्झाम्पल कुठलं आहे, समजा इथं 7 नाही, इथं फक्त 6 पाहिजे होतं, इथं 6 असतं. 6 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती दिली असते, 20, तर हे प्रश्नाचं आन्सर आलं असतं. आपण हे 6 घेऊन त्याचा आन्सर काढूया. बरोबर आहे. आता बघा 6 संख्या सांगितल्या, वरच्या कंडिशन मध्ये बसेल का खालच्या कंडिशन मध्ये बसेल, का बसलं. आता बघा दिलेल्या संख्या कोणत्या आहेत, विषम संख्या आहेत. किती संख्या आहेत, 6. 6 मध्ये 3 इकडे गेल्या 3 तिकडे गेल्या. आता मध्ये ह्या विषम संख्येच्या आणि या विषम संख्येच्या मध्ये कुठली संख्या असणार आहे, सम संख्या असणार आहे, की जी किती आहे, 20. लक्षात आलं. आता कोणती विचारल्या, मोठी विचारल्या. 20 नंतरची पहिली विषम संख्या 21 23 25, म्हणजे किती येईल उत्तर, 25. लक्षात आलं. आता त्यांचं यात काय चुकलं माहिती आहे काय,
म्हणजे आयोगाचं काय चुकलंय, म्हणजे हे आन्सर काहीतरी कुठेतरी टायपिंग करताना चुकलं असणार. त्यांची चूक झाल्या कुठं माहिती आहे काय, इथं पाहिजे होतं सम. एवढं एकच उत्तर त्यांचं चुकलंय, म्हणजे टायपिंग करताना चुकलंय. आता हे समचं तुम्ही काढायचं. मी तुम्हाला विषम घेऊन सांगितलं, बरोबर आहे. आता तुम्ही कोणतं आन्सर मला सांगायचं आहे. 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती दिल्या, 20. तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणतीही काढायचं. लक्षात आलं. आता 20 7 आहेत, 3 पाठीमागं असणार, 20च्या 3 काय असणार, पुढे असणार. त्या 3 मधली सगळ्यात 3 नंबरची आहे ती विचारली, म्हणजे 20 नंतर 22, 24 आणि 26 किती होईल, 26. आन्सर काय आलं पाहिजे, 26. लक्षात आलं. फक्त त्या विषयामुळे घोटाळा झालाय सगळा. आता बघा तुम्हाला सांगतो काय, मी 10 वेळा एक गोष्ट सांगत असतो काय, चूक काय झाली ते पण समजलं पाहिजे, तर तुम्हाला गणित समजते की बाबा हे येणारच नाही असं, म्हणून असं यायला पाहिजे, हे समजायला पाहिजे. हे गणित सोडवताना समजलं पाहिजे, परीक्षेतनं बाहेर आल्यानंतर नाही, तिथं समजलं पाहिजे हे चुकलं बघ. होते असं, म्हणजे ज्यावेळी तुमचा डीप स्टडी होतोय ना, परफेक्ट तुमचं थिंकिंग परफेक्ट असते ना, त्यावेळी हे कळते लगेच की चुकले. लक्षात आलं. जायचं पुढं. आणि 2 देऊ यातली बरं घ्या. पाच क्रमवार समसंख्यांची सरासरी किती दिल्या, 44. तर त्यातील सर्वात लहान संख्या विचारल्या. ओके, हुशार झालाय सगळे तुम्ही. काढा खालच्या आन्सर सांगा. 10 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती दिल्या, 44. तर सर्वात लहान संख्या विचारल्या तुम्हाला. पस्तीस. 44 आहे, 44च्या पाठीमागे किती संख्या असणार आहेत, 5. 43, 41, 39, 37, 35 म्हणजे किती येणार. जर का तुम्हाला ते स्ट्रक्चर समजलं ना, तर काय एवढा विषय नाही, लगेच कळत. या एकच सांगतोय काय, एकच तिने वापरले, विचारायच्या पद्धती बदलल्यात. समजते का बघा. आता प्रतल म्हणजे काय विचार नको सर, मी सांगणार, ते पण सांगणार मी समजावून, काळजी करू नका. कारण की पुढे मला लागणार आहे ते, एक प्रतल म्हणजे काय असते, जॉमेट्री माहिती पाहिजे ना. किती येणार प्रतल, त्याचा विचार लगेच करू नको सर, तू ते प्रतल खोडून टाक. 8 बिंदू लक्षात घे. किती येणार, सांगा सांगा किती येणार. सांगू मी, हा सांगा 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 लगेच सांगा 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 करते. मी आता प्रत्येकाला विचारणार काय करायला पाहिजे. ओके, हे बघा, इथं असा आपला असा अमेरिका आहे, बरोबर. इथं असा तुमचा कोण आहे, आफ्रिका आहे. इथं आपला असा भारत आहे, बरोबर आहे. असं तर आहे. इकडे अमेरिका आहे, जास्त सुधारलेली, इकडे कमी सुधारलेली. तुम्ही अशी मधली आफ्रिकेतल्या असल्यासारखी अशी का करतायचा, कुठनं तरी अशा आणल्या त्यांनी उचलून आदिवासी विभागात आणल्या तरी इथं बसल्या अशी करतायचा. बघा काय सांगालोय, बघा 8 बिंदू आहेत.
कुठलीही गोष्ट जर का मेजर म्हणजे मोठ्या ह्याच्यात समजत नसली तर ती छोटी करा, पचू दे. पचल्यानंतर तिथं जे केलं तेच वरती करायचं. म्हणजे बघा मी 4 बिंदू घेतो, बरोबर आहे. आता ह्याचा बघ, एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा, ह्या बिंदूतून ह्या बिंदू जोडली एक रेषा, 2 3 किती आल्या 3. आता ह्या बिंदूतून इकडे जोडल्याच ना ऑलरेडी, आता ही फक्त आली, किती आल्या 6. हे शिकलोय मगाशी. ह्या बिंदूतून 3 काढल्या, ह्या बिंदूतून 2 काढल्या, या बिंदूतून 1 काढल्या, ह्याच्यातून 0 काढल्या. आता बिंदू किती आहेत 8. म्हणजे बेरीज कितीपर्यंत करायला पाहिजे, एवढंच करायचं आहे. मी सांगालो काय, तेच करायचं आहे, तेच करायचं आहे, तेच करायचं आहे. 1 ते 7 पर्यंतची बेरीज म्हणजे तुमचा आन्सर असणार आहे. 1 + 7 / 2 × 7 28. ऑप्शन नंबर असं घ्या तुम्ही. बघा काय सांगतोय, गणितात एक बाजू दडलेली असणार आहे, नेहमी दडलेली असते. जशी आता ही होती, काय सांगितलं, त्याच्या बॅक साईडला काहीतरी अर्थ लपलेला आहे, तो अर्थ समजला तर तुम्हाला ते सुटणार. काय वेगळं केलं का बा, मगापासून मी एवढी गणित सोडवली, कुठलंही वेगळं काय केलं काय, असं बाबा काय असं ढगातनं पडलाय गणिताने, असलं काही नसते. ते समोर आहे ते कॉम्बिनेशन, फक्त काय वापरायचं हे कळायचं आहे. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे बेरीज कशी करायची आहे, 1 ते 7 पर्यंतची कधी करायची हेच कळत झाले. आता पुढचं घ्या, एका प्रतलात जर का 6 बिंदू असतील, कोणताही बिंदू एक रेषे, कोणतेही 3 बिंदू एक रेषीय नसतील, तर अशा किती रेषा काढता येतील 6. हे सगळं सेम तसंच, 8च्या जागी फक्त 6 आल्या, लय लोड घेऊन बसा. किती, मग काय सांगतोय, उमेदवार किती लवकर आणि अचूकतेनं काय करतोय, विचार करतोय. इथं अचूकता गेली वाजवत, लवकरात लवकर आम्हाला विन झाले, हेच होतंय. म्हणजे काय, कंबाईन मध्ये किंवा ह्याच्यामध्ये मार्क येत नाहीचं रिझन काय आहे, हेच रिझन आहे. याचा अर्थ कळून झाला, वाचल्यानंतर सगळं कळते. 2 बिंदूला जोडणार रेषा काढायच्या, कशा काढायच्या ते समजत नाही. मग या बेसिकला या 4 बिंदू घ्या, 3 बिंदू घ्या, त्याच्यातनं आन्सर काढा. त्याच्यानंतर आपल्याला कळते की 3 मध्ये 4 मध्ये एवढे येतात, तर मग 8 मध्ये काढताना तोच फॉर्म्युला आपण वापरू शकतोय, जो आपण पहिल्यांदा इम्पॉर्टंट म्हणून लिहिलाय. लक्षात आलं, कळते. चला, हा आता तरी पाया पडतो, यायलाच पाहिजे. हात हात मिळवल्यात, हँडशेक करायल्यात, हस्तांदोलन म्हणायचं मराठीत त्याला. किती येणार, कितीपर्यंत बेरीज करायला पाहिजे, 24 पर्यंत बेरीज केली पाहिजे. 1 + 24 / 2 × 300. हा उत्तर आलं रे, हे 12 आलं. ह्याची बेरीज किती येणार, ऑप्शन नंबर बघा, झालं एवढंच लिहायचं, एवढंच आहे, दुसरं काय नाही. 300 किती नंबरचा ऑप्शन आहे बघा, 1 2 3 3 नंबर. हा मागे ते बघायचं राहील ना आपलं. हा किती उत्तर आलं आपलं, 28. 1 2 3, याच्यात आन्सर किती होतं, 26. ठीक आहे, इझी होतं. हे कुठलं होतं, याचं आन्सर किती आलं, 326, 1 नंबरचं. ज्यावेळी तुम्ही गोळी मारणार 2 आणि 3 मध्येच, ती अशी नाही, कशी 1 2 3 4 मारणार क्रमानं, आणि मग काय करणार, किती नंबरची मारणार. हा घ्या, गाडी चोरला गेल्या, हुडकायची आहे. काय सांगितले, चोरल्या गेलेल्या 4 चाकीचा शोध घेताना पोलिसांना 3 वेगवेगळ्या व्यक्तींकडून पुढील माहिती मिळाली. तुम्हीच पोलीस झालाय, PSI झालाय, आणि तुम्हाला गाडी शोधायला सांगितल्या, सांगत्या शोधायला. असं काय PSI म्हणजे डायरेक्ट तुम्ही धार धार बंदूक घेऊन जाणार नाही. हा त्याच्यानंतर काय सांगितले, गाडीचा क्रमांक किती अंकी होता, 4 अंकी होता. इथं कुठं सगळ्यांचा 4 अंकी आहे काय, आहे. पुढं गाडीच्या क्रमांकाच्या बेरजेला कितीनं भाग जात होता, 4 न. इथे जातोय का बघा, इथे जातोय का बघा, इथे जातोय का बघा, इथे जातोय का बघा. बेरीज करायची पटपट. 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12 16, भाग जातोय काय, जातोय. ठीक आहे, 4 9, 9 आणि 4 13, जातोय काय,
नाही. पुढं 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 4 10. जातोय काय? नाही जात. पुढं भाग जातोय काय? नाही जात. पुढं गाडीच्या क्रमांकाच्या एकक स्थानी किती अंक आहे? 4 आहे. म्हणजे ऑप्शन काय ना, ज्या ठिकाणी तुम्हाला 2 नंबरचं वाचल्यानंतर कळालं की 1 नंबरलाच ऑप्शन येऊ शकतोय, खालची 3 येणार नाहीत. जर का तुम्ही 3 नंबरला वाचायला तुमची हाऊस म्हणून गेला तर दिलेल्या वेळेतले 10 सेकंद तुम्ही असेच खर्च करताय. जर का 1 2 हे काय द्यायचीच गरज नव्हती ना. बघा मी काय म्हणतोय, हे पण द्यायची गरज नव्हती आणि हे पण द्यायची गरज नव्हती. एका स्टेटमेंटवरनं आन्सर होतं. बरोबर आहे का नाही? पण ज्याचा हित आन्सर निघून पण हे वाचायला गेला आणि खाली बघायला गेलाय, त्याचा एक्स्ट्राचा वेळ जाणार आहे आणि तो एक्स्ट्राचा वेळ आपल्याला परीक्षेमध्ये घालवायचा नसतो. आन्सर काय येईल? ऑप्शन नंबर मस्त गणित आहे, घ्या. ए व बी यांनी एक्स या ठिकाणापासून वाय या ठिकाणापर्यंत बसने प्रवास केला. या कोल्हापूरपासून पुण्याला गेलेत, परीक्षेस द्यायला गेलेत. चला बसने प्रवास केल्यानंतर केल्याचे ठरवले. ए जवळ 10 रुपये आहेत. किती रुपये आहेत? आणि ही रक्कम 2 व्यक्तींच्या बस तिकिटाच्या 80% आहे असे एच्या लक्षात, या विचाराच्या काहीतरी लक्षात यायला लागले, नंतर बघूया काय लक्षात यायला. पुढं स्वतःकडे 3 रुपये असल्याचे बीला आढळले आणि त्याने ती रक्कम ए कडे सोपवली. या संदर्भात पर्यायातून योग्य विधान निवडा. काहीतरी गोळमाळ आहे. इथे पर्सेंटेज दिले त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन आहे, पण शाब्दिक गणित आहे त्याच्यामुळे इथेच घ्यायचं. इथे काही पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे नाही. पर्सेंटेजला फक्त एक तिथं आधार म्हणून घेतलेला आहे. गणित समजलंय? बघा मी एक्झाम्पल घेतो. म्हणजे काय बघा, दोघ जण ए आणि बी काय करलेत, प्रवास करलेत कुठनं कुठपर्यंत, ए पासून बी पर्यंत, सॉरी एक्स या ठिकाणापासून वाय या ठिकाणी प्रवास करलेत, कुठं कुठं प्रवास केलेत. ते सगळं फापट पसार आहे. गणितातला फापट पसार पण ओळखता आला पाहिजे, ते काय गरजेचं नाही. परत काय सांगितलंय, ए जवळ किती रुपये आहेत? ए जवळ 10 रुपये आहेत आणि ही रक्कम 2 व्यक्तींच्या बस दराच्या, 2 व्यक्तींचं जे तिकीट असणार आहे बसचं, त्याच्या किती टक्के आहे? 80% आहे. बरोबर? म्हणजे एचं जेवढं 10 आहेत त्यामध्ये किती टक्के आहेत? सॉरी किती आहे? 80% आहे. म्हणजे 10 म्हणजे किती झालं? 80%. तर 100% म्हणजे किती येईल? हे कसं काढायचं, काय काढायचं, ह्याला लोड घेऊ नकोस. पूर्ण बसचं तिकीट दोघांचं किती होणार? 12.5. कारण की शेकडीवर गेल्यानंतर हे तुम्हाला परत एक्झाम्पल आपण परत वाटल्यास रिपीट करूया, एवढा काय विषय नाही. बरोबर आहे? म्हणजे दोघा जणांच्या तिकिटाचं किती होणार? 2 जणांचा तिकिटाचा रुपये किती होणार? 12.5. एवढं तिकीट दोघांचं होणार आहे. आता काय करायला सांगितलंय, एकडे किती आहेत, सॉरी बीकडे किती आहेत? 3 रुपये. आणि ते 3 रुपये त्याने कोणाला दिलेत? एला देऊन टाकलं. आता काय विचारलंय, म्हणजे एकडे किती रुपये होणार? बसला किती रुपये लागतात? 12.5. हे 80% जे आहे, 80% म्हणजे 10, 100% म्हणजे किती हेच काढायचं आहे. बघा काय काढायचं आहे, 10 रुपये म्हणजे किती आहे? 80%. त्या दोघांचं जेवढं तिकीट आहे त्या तिकिटाच्या 10%, सॉरी 80% म्हणजे किती आहे? 10. तर तुम्हाला 100% म्हणजे किती काढायचं? बरोबर आहे? याचा तिरकस गुणाकार करायचा. 10 गुणिले 100 भागिले किती येणार? 80. शून्य गेलं, शून्य गेलं, हे 100. 100 भागिले 8 येते 12.5. म्हणजे जी तुम्हाला बसची तिकीट आहे. मी डायरेक्ट तोंडी सांगितलं तुम्हाला. बरोबर आहे? आता खालची वाक्य वाचूया. बरोबर आहे? ए ला 2 तिकिटे घेण्यासाठी अजूनही 2 रुपयाची गरज आहे काय? नाही. 2 तिकिटे खरेदी केल्यानंतर ए कडे 50 पैसे शिल्लक राहतात. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. तरी खालचं चेक करूया, आपण काय परीक्षेमध्ये नाही. इथं प्रत्येक ऑप्शन बघितलं पाहिजे. पुढं आता ए कडे तिकिटे खरेदी करण्यासाठी नेमकी रक्कम आहे, हे पण बरोबर आहे का नाही? आता ह्या कंडिशनला ए कडे 13 रुपये आहेत. ए कडे तिकिटे खरेदी करण्यासाठी नेमकी रक्कम आहे. बरोबर? पुढं आता ए कडे असलेले
पैसे 2 तिकिटे खरेदी करण्यासाठी पुरेसे नाहीत. ह्याच्यामध्ये माणूस कन्फ्युज होऊ शकतोय. आणि पहिल्यात बरोबर आहे. आता बघा मी काय म्हणतोय, मी 2 वाक्य तुम्हाला सांगतो. हे वाक्य मी परत थोडंसं रिवाइज करतो. काय, आता इकडे तिकिटे खरेदी करण्याइतपत पैसे आहेत आणि वरचं वाक्य आहे तसं 2 तिकिटे खरेदी केल्यानंतर त्याच्यावर 50 पैसे शिल्लक राहतात. कोणतं जास्त ऑथेंटिक वाटतंय? 2 नंबर. लक्षात आलं काय? म्हणजे जे ढोबळ आन्सर असणार आहे ते सोडून जे जास्त ऑथेंटिक किंवा जास्त उत्तरापर्यंत क्लिअर बोलतोय ते तुम्हाला टिक करायचं. त्याच्यामुळे आन्सर काय येणार आहे? 2. लक्षात आलं? चल, आता हे तर झाली एकाच याच्यावरती फिरालोय आपण. हे पटकन सांगा आता किती येणार? 153. कसं काढणार? 18 आहेत म्हणजे 17 पर्यंत बेरीज. 1 + 17/2 गुणिले 17. 18 भागिले 2 म्हणजे 9 आलं. बरोबर आहे. 9 गुणिले 17. 17 9 पाडापाठ पाहिजे. यही तो बता रहा था, पाडापाठ पाहिजे. 17 9 153. ऑप्शन नंबर 2. चल एक मिनिट हे स्टॉप करतो पिक्चर.